राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. शेवटी हातामध्ये तुरीच, उत्पादन तर घटले, भाव सुद्धा उतरले. शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट. तुरीला 7,600 रुपयांचाच भाव. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे हरभरा उपलब्ध होताच भावामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. पंधरवाड्यापासून हरभऱ्याची 5,550 ते 5,600 रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे. धानाला 25,000 रुपये बोनसची मागणी. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे प्रति हेक्टरी 25,000 रुपये बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु खरीप हंगामाची वेळ जवळ आलेली असून सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे बोनस मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता कुठेतरी असंतोष बघायला मिळत आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर. बॅगवरती 280 रुपयांची वाढ. शेती करायची तरी कशी? कारण ज्या टक्केवारीमध्ये खताचे दर वाढलेले आहेत त्याच पटीमध्ये आमच्या शेतमालाच्या किमती सुद्धा वाढल्या पाहिजे, तरच शेतीचे अर्थकारण सांभाळता येणार. सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ न करता चक्क खतांच्या किमती डबल केलेल्या आहेत. याच धोरणामुळे शेतकरी कुठेतरी कर्जबाजारी होत चाललेला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालेला आहे. मध्यरात्री मशाल हाती घेऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच हरीश पिंपळेंना दिले निवेदन. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा उल्लेख न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला असून विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटना आता आक्रमक भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आता आवाज उठवावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की या माहिती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला हवी, तर तुम्ही या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे. जिल्ह्यांतर्गत 1800 शिक्षकांच्या बदल्या निश्चित. यादी जाहीर. बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले असून पुढील टप्प्यामध्ये आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार आहे. बसचे लोकेशन मोबाईलवरती कळेना. व्हेकल ट्रेनिंग यंत्रणा तकलादू. महामंडळाची घोषणा हवेमध्ये विरली. प्रवाशांना सहन करावा लागतो त्रास. अकोला जिल्ह्यात 82,000 मजूर कुटुंबांच्या मजुरीचे 29 कोटी रुपये थकीत. रोजगार हमी योजना 3 महिन्यांपासून मिळाले नाही कामाचे दाम. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके मिळणार. मोफत पुस्तके 1.20 लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. सिंचन क्षमतेच्या प्रगतीला ब्रेक. वापर केवळ 20% घरामध्ये. योजना आहेत, इच्छाशक्ती हवी. आमदार निवासस्थानासमोर मशाल आंदोलन. प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. चिखलीमध्ये शाब्दिक वाद. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी. UPI पुन्हा डाऊन. पेमेंट करताना अडचणी निर्माण. व्यवहार रखडले. ग्राहकही परतले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवरती बँकांची नजर. आंदोलनाचा इशारा. अनुदानाची रक्कम वळती करू नका. तुपकरांची मागणी. अवकाळी पाऊस, वादळ आणि बाजारभावाचा अभाव अशा अनेक अडचणीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना आता राष्ट्रीयकृत बँकांच्या मनमानी कारभाराचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, ठिबक सिंचन योजनेचे अनुदान तसेच शेतमाल विक्रीची रक्कम हे सर्व पैसे संबंधित बँका शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये परस्पर वळवित असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेला आहे. राज्यामध्ये जलजीवन योजना ठरते निकामी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. कोंडोली येथे पाणी टंचाईचे सावट. विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट. कृषी मंत्री कोकाटे यांचा अजब सल्ला. म्हणे सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये साधुग्राम उभारा. कुंभमेळा नाशिकला होणार आणि महंत बोरखिंडला कसे. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये 455 महिला झाल्या उद्योजक. 1 लाख उद्योगांच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये 10 लाख रोजगार निर्मितीचे ठेवले उद्दिष्ट. नांदुरा मधमेश्वर प्रकल्पातून यंदा उन्हाळी सिंचनासाठी पाणी नाही. कडाचा नकार. संतप्त शेतकऱ्यांचा अधीक्षक अभियंता कार्यालयावरती मोर्चा. भरूणामध्ये निदर्शने. आयुष्यमान कार्ड दाखवा आणि मोफत उपचार मिळवा. बीड जिल्ह्यामध्ये 49 रुग्णालयामध्ये सुविधा. गत वर्षामध्ये 2 लाखांवरती रुग्णांनी घेतले उपचार. भीम जयंतीनिमित्ताने बाजारामध्ये साहित्य खरेदीसाठी गर्दी. ठिकठिकाणी दुकाने. नवीन कपडे खरेदीसाठी धावपळ सुरू. 6,000 शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा. प्रशासनाविरोधामध्ये संताप. कर्जाचे हप्ते थकले. सण उत्सवावरती सुद्धा परिणाम. जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा. KYC करा अन्यथा धान्य विसरा. शिधापत्रिकाधारकांना प्रशासनाचे आव्हान. सुकापुरी केंद्रांतर्गत 8,700 पशूंची गणना पूर्ण. 21वी पशुगणना. 2,785 गाय बैल आणि 394 म्हशींची झाली नोंदणी. सेवानिवृत्तीनंतरची चिंता मिटली. 161 गुरुजींना जुनी पेन्शन योजना लागू. 264 शिक्षकांच्या नशिबी मात्र प्रतीक्षा कायम. जाहिरात नोव्हेंबर 2005 नंतरची असल्याने अडचण निर्माण. शेतकऱ्यांचे नुकसान. तहसीलदारांकडून पाहणी. अवकाळीमुळे मारसोन्ना गावातील शेतकऱ्यांवरती मोठे संकट ओढवलेले आहे. 4 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेतशिवारामध्ये आंबा, चिंच यासारख्या अनेक पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. घटत्या पशुधनाने चिंता. 20व्या पशुगणनेनुसार परभणी जिल्ह्यामध्ये 4,21,000 पशूंची संख्या.
तुम्ही तुमचा उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या, नसल्यास तुमचे रेशन कार्ड आता होणार रद्द. खोटी माहिती दिल्यास केली जाणार कारवाई. प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडून जिल्ह्यामध्ये पडताळणीची मोहीम सुरू. आलमगीर औरंगजेबाला महाराष्ट्रानेच मुठमाती दिली. गृहमंत्री अमित शाह म्हणाले, छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व हे प्रेरणादायी आहे. स्वराष्ट्र धर्माची प्रज्वलित केलेली ज्योती सर्वांसाठी स्फुरलिंग. म्हणूनच शेतकरी सावकाराकडे जातो. मराठवाडा विदर्भामध्ये सहकारी बँक व्यवस्था नाजूक अवस्थेमध्ये आहे. काही जिल्हा बँकांची कर्ज घेण्याची वित्तीय ताकद कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज वेळेवरती मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सावकाराकडून कर्ज काढून शेती किंवा बिगर शेती गरजा भागवत असतात. अमरावती विमानतळ वाहतुकीसाठी सज्ज. 16 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आदींच्या उपस्थितीमध्ये विमानसेवेचा शुभारंभ. घरकुलधारकांनी उचलली 7,788 ब्रास रेती. महाखनिज पोर्टलवरती 2,920 घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी. लाभार्थ्यांनी आपला OTP कोणालाही देऊ नये. आसगाव परिसरामध्ये वादळाने केळीबागा मोडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान. 3 पिढ्यांच्या जाचकटीने शेकडो कुटुंबांची नाकाबंदी. जमीन मालकी मिळाली नाही, हक्काच्या पट्ट्याविना योजनांचा मिळाला लाभ. 3 पिढ्यांच्या जाचकटीने शेकडो कुटुंबांची नाकाबंदी. जमीन मालकी मिळाली नाही, हक्काच्या पट्ट्याविना योजनांचा मिळेना लाभ. महावितरणाचे नवे दर लागू झाल्यास बिल किती वाढणार? परिपत्रक काढून वीज ग्राहकांना दरवाढीचा दिला धक्का. विजेचे जुने दर काय होते आणि आता नवीन दर काय असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. कौशल्य प्रशिक्षण घ्या आणि महिन्याला 9,000 रुपये मिळवा. केंद्र सरकारचा उपक्रम. राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना. यंदा पाणी टंचाईच्या समस्येमध्ये होणार वाढ. सिंचन प्रकल्पामध्ये केवळ 35% पाणीसाठा. गोंदिया जिल्हावासियांच्या चिंतेमध्ये भर. घरकुलावरती सौर संच लावला तरच मिळणार 15,000 रुपये. अनुदानामध्ये झाली वाढ. लाभार्थ्यांना मोठा दिलासा. 108 शेतकऱ्यांना मिळाले अनुदान. गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमा योजना. 2 कोटी रुपयांचे झाली वाटप. 133 मत्स्यपालन संस्था आल्या डबघाईस. शासनाचे दुर्लक्ष. शेकडो कुटुंबावरती बेरोजगारीचे संकट. धाम प्रकल्पाचा पाणीसाठा 61% खाली आला. यंदा पाणी टंचाईची झड पोहोचणार. पाणीबाणीची संभाव्यता. आर्वी हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वाधिक संकट. 12वीच्या परीक्षा संपल्या. कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही केली का? पालकांनो याकडे लक्ष देण्याची नितांत गरज. आधारची माहिती चुकली आणि मदत हुकली. कृषीचा हलगर्जीपणा. कळंब येथे अनुदानाचा प्रश्न. कृषी अधिकारी म्हणाले, दुरुस्तीची यादी पाठवली. 1 लाख महिला लखपती दिदी. ग्रामीण महिलांनी प्रशिक्षणामधून साधला उद्योग. आर्थिक स्वावलंबन. विविध व्यवसायांच्या संधी. शिधापत्रिकांवरील स्थलांतरित मैताचा शोध घ्यायचा तरी कसा? 2 महिन्यांची मुदत. पुरवठ्याकडे मनुष्यबळाचा अभाव. दुकानदारांवरती मदार. शिक्षकांच्या बदल्यांची तयारी सुरू. ऑनलाईन डेटा झाला तयार. 3 वर्ष एकाच शाळेमध्ये असलेले शिक्षक यावेळी बदलीसाठी पात्र. रावेर तालुक्यामध्ये गारपीट आणि पाऊस. केळी बागांना तडाखा. 500 हेक्टरवरील केळीचे नुकसान झाल्याचा अंदाज. 15 मिनिटे झाली गारपीट. ठिबक सिंचनचे अनुदान रखडल्याने भडगावमधील शेतकरी संकटामध्ये. 1.5 ते 2 वर्षांपासून प्रतीक्षा. शासनाकडूनच अनुदान आले नसल्याची कृषी विभागाची माहिती. कृषीच्या योजनांकरता आता शेतकरी ओळख क्रमांक सक्तीचे. 15 एप्रिलपासून सक्ती. तरच मिळणार योजनांचा लाभ. 100% नोंदणीसाठी प्रयत्न सुरू. आता जनआरोग्य योजनेचे कार्ड ESIC मध्ये सुद्धा चालणार. शासनाचे कामगार रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले. 100 आजारावरती सुद्धा होणार उपचार. सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपासून सलग 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. 3 दिवस येलो अलर्ट जारी. उजनीचा पाणीसाठा घटला. शेतकऱ्यांची चिंता वाढली. 2 एप्रिलपर्यंत मृत साठ्यामध्ये यंदा 50% अधिक वापर. बाजारभाव घसरल्याने शिरूर तालुक्यामध्ये कांदा साठ भरण्यास शेतकऱ्यांची लगबग. रब्बी हंगामातील कांदा काढणी जोरामध्ये. अवकाळी पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान. ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी उसळी. वधूवर पित्यांचे टेन्शन वाढले. देशामधील वायदा बाजारामध्ये देखील सोन्याच्या किमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 7 एप्रिल रोजी वायदा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 6,800 रुपयांनी वाढलेले आहेत. आता शेतकरी ओळख क्रमांक 15 एप्रिलपासून सक्तीचा करण्यात आलेला आहे. दादर ज्वारीचे दर स्थिर. कडब्याचे दर सुद्धा टिकून. खानदेशामध्ये सरासरी दर 2,800 रुपये प्रति क्विंटल. रत्नागिरीमध्ये काजू बी दर 150 रुपये ते 165 रुपये किलो. जिल्ह्यामध्ये 30% उत्पादन घटण्याची भीती. खटल्याचा कालावधी एकूण चेहरा काळवंडला. तहूर राणाचा तपास यंत्रणाच्या चौकशीस अल्प प्रतिसाद. राज्यामधील महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार. महाराष्ट्र शासनाचा निर्णय. नव्याने 2,375 रुग्णालये समाविष्ट. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाणीकरता वापरलेल्या वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर. 4 हत्यारांनी झाली होती देशमुख यांना मारहाण. अंगांवरती 150 व्रण.
शरद पवार, अजित पवार एकत्र साताऱ्यामध्ये रयत मॅगझिन कौन्सिलच्या बैठकीमध्ये विविध विषयावरती चर्चा. मोबाईल, लॅपटॉपच्या किमती जैसे थे, ट्रम्प प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक उपकरणांना टॅरिफमधून वगळले, चीनलाही लाभ. विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 38 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती जमा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. शाळांमध्ये वार्षिक परीक्षेची धामधूम सुरू, वार्षिक पॅट परीक्षा एकाच वेळी 25 एप्रिलपर्यंत चालणार परीक्षा. आरटीईच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधून 955 विद्यार्थ्यांची निवड, 15 एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन. रेशन धान्य दुकानदारांवरील ग्रहण सुटणार तरी कधी, 3 महिन्यांपासून कमिशनच नाही, दुकानदार आर्थिक अडचणीमध्ये. खरीप पेरणीची तयारी सुरू, कृषी विभागाने केले नियोजन, जिल्ह्यामध्ये यंदा होणार 4 लाख हेक्टर क्षेत्रावरती खरीपाची पेरणी. पेट्रोल दरवाढीतून दिलासा, गॅसने वाढवली चिंता, घर चालवायचे तरी कसे, गॅसच्या दरवाढीचा भडका, गृहिणींचे बजेट कोलमडले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.